शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध म्हणून जनहित याचिका दाखल केली आणि शिवा संघटनेचे अध्यक्ष असलेल्या प्राध्यापक मनोहर धोंडे यांची रिसनगाव येथे मीनाताई ठाकरे आश्रमशाळा आहे। त्या शाळेत जे आहे ते मराठा समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र ज्या पद्धतीने प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी जे आहे ते उच्च न्यायालयात याचिका दाखल केली म्हणून जे आहे ते मनोहर धोंडे सचिव असलेल्या शाळेत मराठ्यांचे विद्यार्थी आम्ही शिकवणार नाही असा पवित्रा रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी घेतला। तर दुसरीकडे आता रिसनगाव येथील ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाले। जी दुसरी संस्था मराठा समाज बांधवाची आहे त्या मराठा समाज बांधवाच्या संस्थेत आम्ही ओबीसीचे विद्यार्थी पाठवणार नाहीत अशी भूमिका जी आहे ते रिसनगाव येथील ओबीसी समाज बांधवांनी घेतली। आपण जर बघितलं तर हे रिसनगाव येथील सगळे ओबीसी समाज बांधव आहेत आणि त्यांनी जी आता त्यांचं असं मत आहे की आम्ही आता मराठ्यांची जी संस्था आहे त्या शाळेत आम्ही विद्यार्थी टाकणार नाही। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? ज्या पद्धतीने रिसनगाव येथील मराठा बांधवांनी ओबीसीचे मनोहर धोंडे यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण न देण्याचा निर्णय घेतला, ओबीसी म्हणून तुमची काय भूमिका आहे? ओबीसी मधून आमची भूमिका आहे की सरनं जे केले ते सामुदायिक काम ओबीसीसाठी जे पद्धतीने आहे त्या पद्धतीने द्या म्हणून अर्ज केल्यानंतर गावगाड्यामध्ये इतका हे आला नाही पाहिजे, पण यांनी डायरेक्ट शाळेतले विद्यार्थी काढण्याचा निर्णय घेतला असून मराठा समाजाने त्याकरिता आम्ही ओबीसी बांधव येथे जय महाराष्ट्र उच्च प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि त्यातील 75% विद्यार्थी हे ओबीसीचे आहेत आणि आम्ही त्या पण शाळेतले विद्यार्थी ओबीसी म्हणून काढू शकता आणि काढणार आहोत। जर ही भूमिका जर वातावरण गावात जर ठेवलं तर आणि नारे पण कशा पद्धतीने द्यायलेत अशावर पण ऑब्जेक्शन घेऊन असं हे करणं योग्य नाही, पण ते करायले त्याच्याकरता आम्हाला पण ओबीसी म्हणून करावं लागेल। जय ओबीसी, जय ओबीसी। आपण बघतोय, आपण जर बघितलं तर तुमच्याच गावातील मराठा समाज बांधवाचं असं म्हणणं आहे की प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून आम्ही विद्यार्थी काढतोय। तुम्ही म्हणताय जय महाराष्ट्र शाळेत विद्यार्थी आहेत ते सुद्धा काढणार, त्यांनी काय भूमिका घेतली त्या संस्थालकांनी? संस्था चालकाची भूमिका काय आहे ते माहीत नाही, परंतु धोंडे साहेबांनी जो निर्णय घेतला ओबीसी हक्कासाठी लढतायत ते, आणि त्यांचं असं म्हणणं नाही की मराठ्यांना आरक्षण नाही भेटलं पाहिजे, त्यांचं म्हणणं आहे मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे पण ओबीसीच्या कोट्यातून नाही, त्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते त्यांनी स्वीकारावं म्हणून हे सरांनी जे GR टाकलेलं आहे फक्त ओबीसी मधून आरक्षण त्यांना देता येऊ नये, घेता येऊ नये एवढ्याबद्दलच बोललेत ते। आणि असं जर असेल की शाळेतले विद्यार्थी काढायचे तर ओबीसी समाज सुद्धा ओबीसीचे विद्यार्थी ज्या ज्या शाळेमध्ये आहेत ते सुद्धा काढू शकतात, बस एवढीच आमची भूमिका आहे। खरं तर गावगाड्यात जे आहेत असे वाद पाहायला मिळत नाहीत, मात्र या सगळ्या परिस्थितीतून असे वाद निर्माण होताना पाहायला मिळतात। सामाजिक सलोखा यामुळे बिघडणार नाही का? नक्कीच हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे। जातीय सलोखा राखण्यासाठी गेली 2 वर्षापासून जे महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जो डाव आहे, कसा आहे, माझे दैवत बहुजनांचा क्रांतीसूर्य प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी जी याचिका दाखल केलेली आहे ही याचिका एका समाजापुरती नाही, एका जातीपुरती नाही, संबंध महाराष्ट्रातील 374 जातींचं संरक्षण व्हावं व कुठेतरी यावर गदा येऊ नये। कसं आहे, मराठा बांधवांना सुद्धा EWS आणि SCBC मार्फत त्यांना आरक्षणाचा ते लाभ घेत आहेत, पण मुळात ज्यांचे त्यांचं स्वतंत्र ताट असावं ही आमची प्राथमिक भूमिका आहे। काय भूमिका? जर मराठा समाजानं मनोहर धोंडे जे सचिव असलेल्या शाळेतून विद्यार्थी काढले तर मराठा संस्थेतून तुम्ही विद्यार्थी काढणार? कसं आहे, हा इथला जो परिसर आहे, भूभाग आहे, हा भटक्या विमुक्तांचा आहे। NTC असेल, NTB असतील किंवा इतर माझा ओबीसी असेल, या रिसनगावच्या लगत ज्या संस्था आहेत, जे कॉलेज आहेत, त्या ठिकाणी रिसनगावचे विद्यार्थी, ज्या रिसनगावमधली जी जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय विद्यालयामध्ये 80% विद्यार्थी ओबीसी समाजाचे आहेत। रात्रीच त्या पालकांची, जिथे जे विद्यार्थी आहेत त्या पालकांची तिथं बैठक झाली, त्यांनी बैठकीतून एकमुखाने ठराव घेतला की आपणही त्या संस्थेमधून आपले विद्यार्थी काढायचे, असं ठरलेलं आहे। कुठेतरी इथं जातीची घडी विस्कटण्याचं काम या रिसनगावमधले काही टोळखोर बांधव करीत आहेत। तर मला त्यांना तसं त्या संस्थेला अर्ज दिला का विद्यार्थी काढायचे म्हणून? नाही, रात्री मीटिंग झालेली आहे आणि त्वरित आज तशा पद्धतीनं जेवढे पालक आहेत ते पालकांनी सुद्धा मीटिंग घेऊन सांगितलं की आपले सुद्धा विद्यार्थी त्या संस्थेतून बाहेर काढायचे, हा निर्णय झालेला आहे।
निश्चित आपण बघतोय आरक्षणावरून जे आहे ते गावगाड्यात कसा वाद पेटला चित्र पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने मराठा समाज बांधवांनी भूमिका घेतली होती की जे मनोहर धोंडे संस्थेचे सचिव आहेत त्या शाळेत आम्ही विद्यार्थी टाकणार नाही. आता या उलट ओबीसी समाज बांधवांनी सुद्धा भूमिका घेतली की ज्या संस्थेचे सचिव असतील अध्यक्ष असतील मराठा समाज बांधवाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत त्यांच्या शाळेत सुद्धा आम्ही ओबीसीचे विद्यार्थी टाकणार नाही. एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या आरक्षणाच्या चित्रावरून गावगाड्यात सुद्धा आता वाद पेटायला निर्माण झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, रिसनगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.